मंडळी रात्रीचे 11:15 वाजलेत आणि लडाख राईडची तयारी चालू आहे। ज्याप्रमाणे लडाख राईड इज नॉट इझी, तिकडे जेवढा आपल्याला परिश्रम करावा लागणार आहे ना, त्याच्या आधीसुद्धा राईडच्या तयारीमध्ये सुद्धा तेवढाच परिश्रम आहे। कारण जे आपण जेवढं मोठं स्वप्न बघतो ना, त्या मोठ्या स्वप्नांसाठी तयारीसुद्धा तेवढीच लागते। तर आपली आपण रुस्तम बर्गमॅन 125 स्कूटरवर जाणार आहोत। ती ऑलरेडी 97,000 झाली आणि आता 1,00,000 किलोमीटर कंप्लीट होतील। तर त्याच्या आधी ना आपलं जे सायलेन्सर आहे ते कसं आता एवढ्या 5 वर्षामध्ये त्याला खड्डे पडलेत, तर 2-3 वेळा मी रिपेअर केलं होतं। तर आता मी पूर्ण पत्रा मारून घेतो आहे त्याला, कारण जर सायलेन्सर आणखी काही प्रॉब्लेम आला तर तसं नको व्हायला। छोट्या छोट्या तयारी करताना वेळ कसा जातो काय कळत नाही। तर ऑफिसमधून सुटून आपण आपल्या ड्रीम राईडची तयारी करतो आहे आणि जेवढं मोठं ड्रीम तेवढी मोठी तयारी। कारण रोज ऑफिसमधून घरी जायला 10, 10:30 वाजता आहेत आणि थकलेला चेहरा पाहू शकता, डोळ्यावर झोप आहे। उद्या सकाळी परत पार्ट टाईमसाठी 4 वाजता उठायचं आहे, ते काम करून 1 तास झोप घेऊन परत ऑफिसला जायचं आहे, परत आपली रुस्तम। त्यामुळे असे काहीसे प्रयत्न सुरू आहेत। तरी ते पाहू शकता आता फायनल एंड स्टेजला आपलं काम आलेलं आहे आणि भाऊ एकदम मन लावून करतो आहे, एकदम प्रेमाने, म्हणजे एकदम पद्धतशीर त्याने पूर्ण प्रॉपर केलेलं आहे। आता हे खाली बघू शकता, नवीन पत्रा लावले आपण, नवीन पत्र्याचं काम। आणि आता ह्याच्यानंतर लवकर मला काय 3-4 वर्ष बघायला नको, कारण पावसाळ्यामध्ये तो परत सडणार। तर त्याच्या आधी म्हटलं पॅचमध्ये वेल्डिंग करण्यापेक्षा एकच पत्रा लावून वेल्डिंग करून टाकू। तर भावाने एकदम मस्त पद्धतशीर काम केलं आहे। तर 2 तासापासून इथे बसलो आहे, या रस्त्यावर टेबल टाकून बसलो आहे। तर जेवढं व्हिडिओमध्ये सोपं दिसतं ना, तेवढं सोपं काही नसतं। तुम्हालासुद्धा माहिती आहे, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो। तर आपण सुद्धा आपल्या ड्रीम राईडसाठी ही सगळी मेहनत घेतो आहे। तर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा आणि नितीन पाष्टे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला मस्त आपल्या चॅनलद्वारे लडाखचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तर फॉलो करा।